संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून सुरू। अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बुर्गे बीडहून केजला रवाना। सीआयडीचे अप्पर महानिरीक्षक सचिन पाटीलही बीडमध्येच। लाडक्या बहिणीचं कुंकू पुसणारे मंत्रिमंडळात। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। बीडमध्ये वेषांतर करून कानोसा घेण्याचाही सल्ला। कल्याण अपहरण हत्या प्रकरणातील नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षीला 7 दिवसांची पोलीस कोठडी। जलदगती न्यायालयात खटला चालवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। महिला अत्याचारांनी त्रस्त कल्याण। एकनाथ शिंदेंच्या चिरंजीवांचा मतदारसंघ। संजय राऊतांचा घणाघात। कल्याणमध्ये गुंडांना अभय असल्यानं महिलांवरील अत्याचार वाढल्याचाही दावा। राजगुरुनगरमध्ये घराजवळ खेळताना हरवलेल्या मुलींचे मृतदेह पिंपात आढळल्यानं खळबळ। शेजारी राहणाऱ्या आचार्याकडून अतिप्रसंग करून हत्या। फाशीच्या शिक्षेची मागणी करत नातेवाईकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। श्रीनगरला सुट्टीवर जाण्यापूर्वी शिंदे कुटुंबीय पंतप्रधानांच्या भेटीला। मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा। अमित शहांचीही भेट घेणार। भक्कम पुरावा येत नाही तोपर्यंत ईव्हीएमवर आरोप करणं अयोग्य। सुप्रिया सुळेंचं भुवया उंचावणारं वक्तव्य। युगेंद्रला फेरमोजणी अर्ज मागे घेण्याचा सल्ला दिल्याचीही माहिती। निवडणूक निकालानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे। शरद पवार लवकरच भाकरी फिरवणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। विविध सेलसह प्रदेशाध्यक्षही बदलणार असल्याची चर्चा। मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारणीच्या कामाला वेग। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार 60 फुटांचा पुतळा उभारणार। मराठवाड्यात 8 पैकी 6 जिल्ह्यात झेडपी शाळांच्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचताच येईना। विभागीय आयुक्तांच्या पाहणीत धक्कादायक बाब उघड झाली। 17 वर्षीय करीना थापाच्या धाडसानं अमरावतीकरांची मान उंचावली। जीवाची पर्वा न करता भीषण आगीतून अनेकांचा जीव वाचवला। राष्ट्रपतींकडून बालवीर पुरस्कारानं गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।